सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधीचा जर हप्ता हवा असेल तर सगळ्यांनी अशा प्रकारे इथं जर दाखवत आहे अप्रूव्हल, सगळ्यांनी ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत आपला 712 आधारला लिंक करणं आवश्यक आहे। जर ज्या लोकांनी फार्मर आयडी बनवली नसेल तर लवकरात लवकर तुमची फार्मर आयडी तुम्हाला तयार करून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकता मी फार्मर आयडी कशा प्रकारे बनवलेली आहे आणि तिला अप्रूव्हल सुद्धा भेटलेला आहे। तर ज्यांनी लोकांनी फार्मर आयडी बनवली नाही, ज्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा जर हप्ता हवा असेल तर 31 मार्च पर्यंतच याची व्हॅलिडिटी आहे। 31 मार्चच्या आधी सगळ्यांनी लवकरात लवकर तुमची फार्मर आयडी जनरेट करून घ्या। ज्यांची फार्मर आयडी आहे त्यांनाच नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता भेटणार आहे। तुम्ही इथं बघू शकता बघा, जे आपण भरलेली आहे माहिती ते इथे सगळी दिसत असेल तुमच्या समोर। तुम्ही तुमच्या इथं रिपोर्ट मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचे जे आपण भरलेली आहे तर ती माहिती चेक करू शकता। जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याला अप्रूव्हल भेटलं का नाही चेक करू शकता। बघा, छत्रपती संभाजीनगर मधून ज्याही लोकांची आता तालुका समजा कन्नड तालुका आहे तर मी इथं कन्नड तालुका निवडतो। तुम्ही इथं चेक पण करू शकता की कोणकोणत्या तालुक्याचे बघा आलापूर आहेत। आता आलापूर ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या लोकांची झालेली बघा। आलापूर ग्रामपंचायत मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं पीएम किसान सन्मान निधीचं पीएम किसान फार्मर नेम बघा, त्यांचं फार्मर नेम वगैरे सगळी लिस्ट आपल्या समोर इथं दिसत असेल तुम्हाला। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात। तुम्ही त्याची एक्सेल शीट पण डाउनलोड करू शकतात। तर अशा प्रमाणे तुम्हाला लवकरात लवकर शीट बघून घ्यायची, चेक करून घ्यायचे की तुमच्या गावामध्ये किती फार्मराची रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि किती लोक बाकी आहे आणि ज्यांचं बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी तयार करून घ्यावी, सगळ्यांना विनंती आहे।